नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात जागतिक बाजारात कोणत्या घटना या ठिकाणी घडू शकतात, याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि ऑक्टोबर महिन्यात यामुळे जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो, चला याची माहिती आता घेऊया। तर बघा मित्रांनो, जर जागतिक बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला सीबॉटवर जो भाव दिसतोय तो जवळपास $9.5 प्रति बुशेल्स पासून आपल्याला $9.25 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसतोय। पण एकदा अमेरिकेमधील स्थिती स्पष्ट झाली की ॲक्च्युली अमेरिकेचं उत्पादन किती होते, त्यानंतर बाजारभाव स्थिर होणार आणि एक त्या ठिकाणी मोस्ट प्रॉबेबिलिटी आहे की बाजारभाव $10 प्रति बुशेल्सचा टप्पा क्रॉस करतील। आणि दुसरीकडे बघितलं तर ब्राझीलमधील पेरणीची जी इनिशियल आकडेवारी, सुरुवातीची आकडेवारी ही पण आपल्यापर्यंत पोहोचेल। याच्यामुळे ट्रेंड सेट होईल आणि त्याच्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील परिस्थिती स्पष्ट होईल। सोबतच सरकार मग ऑक्टोबर महिन्यात मिनिमम सपोर्ट प्राइसवर सोयाबीन खरेदी करणार का नाही याबद्दल सुद्धा जी काही साशंकता आहे ती दूर होईल। या सर्व अनुकूल घटना जर घडल्या तर बाजारभावात 100% तेजी येणार आणि इथून पुढे बाजारभाव याच्या खाली जातील याची शक्यता काही दिसत नाही। म्हणून बाजारभावात तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात सध्याच्या कंडिशनपेक्षा थोडी तेजी दिसण्याचे जास्त चान्सेस दिसत आहेत। मग या तेजीमध्ये बाजारभाव आपल्याला वाढताना दिसेल, सुधारताना दिसेल, पण 5,000चा भाव मिळणार अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊया। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बाजारभाव 3900 ते 4300च्या दरम्यान आहे आणि लक्षात घ्या बाजारभावात अनुकूल घटना घडल्या तरी देखील बाजारभाव 200-300ची तेजी दाखवेल। म्हणजे जास्तीत जास्त ऑक्टोबर महिन्यात 4,500 पर्यंत बाजारभाव पोहोचू शकतो। एखाद दुसऱ्या वेळेस 4,600चा 700चा भाव मिळेल, परंतु सरासरी सर्व मालाला बाजारभाव काय 5,000 मिळण्याची शक्यता दिसत नाही। 5,000च्या भावासाठी आपल्याला वाट बघावी लागेल। आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीच्या स्टेजला जे सोयाबीन मार्केटमध्ये येते त्यात ओलावा जास्त असतो आणि याच्यामुळे सुद्धा बाजारभाव स्थिर व्हायला नोव्हेंबर महिना लागतो। म्हणून ऑक्टोबर महिन्यात माझ्या मते बाजारभाव आपल्याला 4.5 पर्यंत येताना दिसेल, पण 5,000ची भाव पातळी सध्या तरी तुम्हाला चान्सेस दिसत नाहीत। हां, इनिशियल गोष्ट एखादी घडली की अमेरिकेत काही खूप अभूतपूर्व घडलं, उत्पादनात घट झाली, नाही तर ब्राझीलमधल्या पेरणीमध्ये विलक्षण घट झाली तर मात्र बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात देखील 5,000 जाऊ शकतो। आता ही सध्याची कंडिशन आहे मित्रांनो की ऑक्टोबर महिन्यात बाजारभावाची स्थिती अशी राहणार की ज्यामुळे 4,500 भाव मिळू शकतो, पण 5,000 बाजारभाव मिळण्याची काही शक्यता दिसत नाही। तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.